तर एवढं ट्रोल म्हणून त्यांना टरबुजा म्हणलं, खरबुजा म्हणलं, त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं. काय झालं त्याच? काय झालं? 237 आमदार घेऊन तो माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला. ते एवढा मोठा माणूस आहे. मी तर फार आमचे काय फाटक्याचे अवलाद, कशात काय फाटक्यात पाय, आमचे अवलाद केवढशे आणि आम्हाला ट्रोल करते. मला कळतंय. अजून माझं म्हणणं आहे, जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या द्या बाबा. जे बसलेले 1200 स्क्वेअर फुटाचे यांचे दोन्ही नेत्यांचे ते हे आहेत बसलेले. नाही वॉर रूम मधून नाव त्यांच्यातले जेवढे बी तुम्ही बघा, जे बी घाण घाण लिहितात त्यांचे नावच गायब असतात. म्हणजे लॉकड असत. इसका प्रोफाइल फाइल लॉक्ड किया जाता है. अरे लॉक्ड किया जाता वरून काय बोलता रे? ओरिजिनल अकाउंट वरून बोला ना, दम असेल तर. फेक अकाउंट वरून बोलतात. बरं बोला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, द्या. आणि मी तुम्हाला एक सांगतो म्हणजे माझ्या लाईफ मध्ये मी असल्या याला भावच दिलेला नाही. मी गोपीनाथरावांच्या हाताखाली काम केलंय. त्यांनी मला सांगितलं होतं, सुरेश एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून. किती कमेंट वाईट आल्या, वाचायच्याच नाही. वाचल्यावर वाईट वाटतंय ना, कमेंटच वाचायच नाही. काय फरक पडतो? 4-2 दिवस लिहिते कटाळ होते ना. आणि आजचा सोशल मीडियावरचा राग उद्याच्याला विसरून जात असतो. त्याच्यामुळं कोण काय वेडं वाकडं लिहितंय, कोण काय करतंय आणि ह्याच्यातून वाचलंय कोण? देशाच्या पंतप्रधानाला ट्रोल केलं जातंय, देशाच्या म्हणजे अमित भाईंना ट्रोल केलं जातं. आमच्या मुख्यमंत्र्यांना तर ट्रोल करण्यामध्ये सर्वाधिक जास्त नंबर त्याच बिचाऱ्याचा लागला. कोण म्हणजे तिथं पहिल्यांदा याचे शुभारंभ जे आहे, आपल्या जिल्ह्यातले जे नेते त्यांचे जे मोठमोठ्याल्या काही मला माहिती आहे परदेशातून सुद्धा ऑपरेट होतात. काही पोस्ट कशा कशा होतात ते बी मला माहिती आहे. त्याच्यामुळे परदेशातून करा, देशातून करा, एका जागेवर बसून करा. तुम्हाला काय ट्रोल करायचंय ते करा. आम्ही ते सहन करायला तयार आहोत आणि तुम्हाला जे करायचंय ते करा. आम्ही आमचं काम करत राहणार. आम्हाला एकच मिशन, संतोष देशमुखच्या आरोप्यांचं पकडणं, हे एवढंच मिशन आमच्या डोळ्यात. माझे कसे संबंध आहेत? मधुर, अमधुर, सुमधुर, कसे संबंध सांगितले पाहिजे ना. मधुर संबंध, सुमधुर संबंध. ते तुलना स्वतःची करतात. माझी जसे ऐका,